तर हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुरेखा मुंडे यूट्यूब चॅनलवर. तर कशा आहात? मस्त मजेत ना? तर चला मजेतच राहावा. आणि आता मी मजेतून मजेत राहायला चाललेली, म्हणजे गावाकडे चाललेली आता गौरी गणपतीसाठी. म्हणजे आमच्या घरी म्हणजे माझ्या आईने मला गौरया दिलेल्या आहेत, लक्ष्मी दिलेल्या आहेत. तर त्या येणार आहेत, मग त्यासाठी ही पण लक्ष्मी गेली पाहिजे ना गावाकडं. मग त्यासाठी आता गावाकडचे छान छान सुंदर सुंदर बघू, म्हणजे प्रयत्न करील जसे जमतील असे. आता काय सर्वांना माहीत आहे की मी व्हिडिओ बनवते, असा प्रश्न नाही आहे की बाबा सासूला माहिती नाही किंवा नवऱ्याला माहिती नाही, सर्वांना माहीत आहे. तर जमेल तसं मी व्हिडिओ घेईल. आणि खरंच गावाकडचे व्हिडिओ छान छान असतात, त्यामुळं माझ्या चॅनलला सगळ्यांनी जोडून राहावा. आणि मी पार गौरायासाठी काय काय केलं आहे, बॅग भरली, गौरायासाठी कोणत्या साड्या काय सगळं सगळं म्हणजे फराळाचं वगैरे मी सगळं स्वतःहून केलं आहे. आणि ते सगळं पॅकिंग कसं केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसेल, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर चला, एकदम साधं सिंपल लुक आहे माझा. म्हणजे गावाकडे जायचं म्हणल्यावर हां, फक्त गळ्यातलं नाही, कारण की रात्रीचा प्रवास आहे आणि मी आणि अथर्व दोघंच चाललेलो आहेत. म्हणजे ट्रॅव्हल्सने चाललेलो आहेत, त्याच्यासाठी नाही म्हणजे मिस्टरांना पण काम आहे आणि सोबत कोणी नाही, म्हणजे ट्रॅव्हल्स आमच्या इकडचीच आहे, त्याच्यामुळं नाही. फर्स्ट टाईम नाही, त्याच्यात अगोदर पण गेलेली होती. तर बघू, आता बाहेर जर गेले तर घेतलं तर शूटिंग घेईल, कारण की बॅग वगैरे माझ्याकडं खूप आहेत, म्हणजे नाही का. ही हा बॉक्स पॅकिंग केलेला आहे फराळाचा. आणि ही बॅग आहे, ह्याच्यामध्ये सगळं अथर्वचं सामान वगैरे भरलेलं आहे. आणि हे बघा, हां, तर ह्याचं पण सगळं इकडं तिकडं चाललेलं आहे. तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा. तर भेटू पुढे. केलं तर शूटिंग म्हणजे मी करणार, म्हणजे नाही का, तिथपर्यंत गावापर्यंत जाईपर्यंत तर इथे मी बॅग घेतली होती. बॅगमध्ये आपल्याला जेवढं लागतं एवढं तर भरण्यासाठी. तर इथे मी ह्यावेळेस एकच बॅग घेतली, गेल्या वेळेस माझ्या 2 सॅक आणि ही बॅग आणि वरून एक बॉक्स, असा एवढं साहित्य माझ्याकडं होतं. तर खूप परेशानी झाली होती. तर यावेळेस तसं केलं नाही, कारण की गेल्या वेळेस मी गावाकडं गौरायासाठी साड्या ठेवून आलेल्या आहे. ही पिंक कलरची पैठणी आहे, ती माझ्यासाठी चालवली मी गावाकडं. आणि ह्या 2 पैठण्या ज्या आहेत ह्या मी गौरायासाठी, ह्या मला होमी मिस्टरमध्ये भेटलेल्या दोन्ही पैठण्या आहेत. ह्या पोपटी कलरच्या दोन्ही पैठण्या मला होमी मिस्टरमध्ये भेटलेल्या आहेत, तर त्या मी गौरायासाठी चालवल्यात. आणि फक्त ही एक साडी आणि अंगावरची साडी, अशा 2च साड्या मी गावाकडं चालवल्यात, कारण की ऑलरेडी तिथं आहेत. अथर्वचे पण कपडे आहेत तिथं, म्हणून अथर्वला पण एक ड्रेस आणि टी शर्ट वगैरे घेतलेत आणि एक जॅकेट, त्यातलं ते पण जाताना घालणार आहे. आणि मी फक्त ब्लाऊज घेतलेले आहेत जास्त, कारण की ते घरी साड्या भरपूर आहेत आणि ब्लाऊज कसं उपयोगी येतात. आणि आजकाल कोणतं मी कशावर पण घालते. तर ही लाईटिंग होती माझ्याकडं ऑलरेडी, म्हणजे आणलेली. आणि ह्या माळा ज्या की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवल्यात, ह्या गौरायासाठी घेतल्या होत्या. तर हे सर्व साहित्य मी भरलं. आणि मेन म्हणजे अथर्वचे बुक्स, मला बॅग दुसरी घ्यायची नव्हती, त्यासाठी मी अथर्वचे बुक्ससुद्धा माझ्या बॅगमध्येच कपड्याच्या बॅगमध्येच टाकले. अशाने काय होतं की बाबा नाही का, साहित्य कमी आणि बॅग पण कमी, त्यासाठी मी त्यातच. आणि ह्या गोळ्या माझ्या ब्लड कमी आहे, त्याच्यामुळे त्या गोळ्या आहेत मला चालू, तर त्या गोळ्या घेऊन मी गेली. खाईल की नाही माहिती नाही. तर सगळं इथं बॅग वगैरे मस्त पॅकिंग झालेली आहे. तर आता मी दुसरं साहित्य पॅक करणार आहे, जे की फराळाचं. तर इथे फराळाचं हे लाडू आहेत, आपलं शेव पाडून केलेले करंजा आहेत, हे अनारसे आहेत. आणि कॅरी बॅगमध्ये का ठेवत आहे, कारण की हे शंकरपाळ्या आहेत. कॅरी बॅगमध्ये याच्यासाठी ठेवलं आहे की सादळतं, म्हणजे एकदम असं हे होतं, त्यासाठी कॅरी बॅगमध्ये ठेवलेले आहेत. हे चकल्या आहेत भाजणीच्या, ज्या की आम्ही घरी केलेल्या आहेत, सर्व घरीच केलेल्या आहेत. आणि ही शेव म्हणजे एक पापडी शेव केलेली आहे, ती पण घरीच केलेली आहे. असं सगळं गौरायासाठी, जेवढं खाणं कमी असतं, पण गौरायाच्या डेकोरेशनसाठी आपल्याला भरपूर साहित्य लागतं. तर इथे मी बॉक्स आणला होता, आपला तेलाचा, जेमिनी तेलाचा बॉक्स आणला होता. तर त्याच्या खाली मी एक पेपर टाकून घेतला. आणि तिथं मिस्टरांना खायला पण थोडंसं ठेवलं होतं सामान. आणि घरी पण इकडे गावाकडं पण घेऊन यायला वेगळं ठेवलं होतं. तर असं मी पॅकेट भरून घेणार आहे सर्व, तुम्ही बघत राहावा. आणि मी 2-2 पॅकेटं, जे जे साहित्य जास्त आहे त्याचे 2-2 पॅकेटं तयार केलेत. आणि जे कमी आहे, म्हणजे तसंच जवळपास भरपूरच होतं, आणि मी प्रत्येकाचेच 2-2 पॅकेटं तयार केलेत. तर तुम्ही बघत राहावा.
तर इथे प्रत्येकाचे मी चकलीचे 2, अनारशाचे 2 आणि हे शेवपापडी आणि हे फरसाण शेव होती ती एक एकच होतं आणि लाडूचे 2, करंजाचे 2, शंकरपाळीचे 2 असे पॅकेट. आणि हे जे होतं डब्यातलं ते घरी खायला ठेवलं होतं आणि हे पिशवीत होतं ते इकडं आणायचं होतं. तर मी त्या बॉक्समध्ये जे की खायचं होतं ते म्हणजे खाली टाकलं होतं. म्हणजे कसं भुगा जरी म्हणजे थोडंफार तुटलं फुटलं तरी काही नाही. आणि जे गौऱ्यासाठी पॅकिंग केलं होतं ते वरती मांडलं होतं सर्व आणि काहीच तुटलं नाही आहे, म्हणजे काहीच तुटणार नाही आहे. आणि हे तुम्हाला मी तिथं गेल्यावर दाखवेन पण मला फुल गॅरंटी आहे, कारण की मी दरवर्षी घेऊन जात आहे त्यासाठी. तर अशापैकी आपला बॉक्स तयार झालेला आहे. जास्त हे पण नाही, थोडं थोडंच भरलं आहे पॅकिंगमध्ये, थोडं थोडं केलं आणि ते काय परत घेऊन येणार नाही आहे, तिथेच ठेवणार. आणि वरनं एक पेपर झाकायचा मस्त असा. थोडंफार हे राहिलं ना, जरी सांद राहिली तरी काय होणार नाही आहे त्यासाठी. तरी ते पॅकिंग करून झाली, पेपर पण लावून झाला. तर आता इथे बॉक्स बांधायचा, पेपर लावायचं हे दाखवत होती तुम्हाला. ते काय कळतच नव्हतं मला लवकर, तर फायनली ते समजलं आणि असा बांधून घेतला बॉक्स मी दोरीने. आम्ही गावाकडनं पापड वगैरे आणायचं असलो पण असंच करतो. तर इथे दोन्ही तयार आहे आपलं बॅग वगैरे, बॉक्स वगैरे. आणि अथर्व चालला आहे म्हणजे बॅग घेऊन बाहेर. आम्ही आलो, रोडला आलो, जे की आम्हाला गाडी येणार होती ज्या टायमिंगला आलो त्या टायमिंगला, आणि त्या गाडी खूप लेट झाली. खूप वैताग आला होता थांबून थांबून. घराच्या जवळच होतं, परत घरी वापस जा, परत या, ती बॅग वरती घेऊन जा, खाली घेऊन या, त्यासाठी नको म्हटलं. थोडा वेळ इथेच वाट बघितलेली बरी. आणि हा तर म्हणे झोप आले त्याचं सारखं चालू होतं. आणि घरी असता तर झोपला नसता लवकर. तर खूप वेळ वाट बघितली. तर वेळ बघून कशी तरी गाडी आली, म्हणजे अशा जात होतात ही नव्हती. तर गाडी आल्यावर काही शूटिंग केलं नाही, गाडीच्या आत गेल्यावर थोडं शूटिंग केलं. आणि दुसऱ्या फ्लोअरला सीट होतं, ते काय मला आवडत नाही आहे, पण इलाज नव्हता, कारण की बस एवढी फुल होती, ते पण एकच सीट. आणि बॅग तर मोठी पाठीमागच ठेवली होती. आणि ही बॅग ते बॉक्स मी पुढे घेतला होता म्हणजे तिथे. आणि अथर्व इथे म्हणे मोबाईल पडेल, त्याला माहिती होतं ना. तर थोडंसं शूट केलं आहे, म्हणजे नाही का गाडीत बसलेलं वगैरे. तर इथे थोडं स्टॉप केलं होतं त्यांनी बहुतेक चहा पाण्याला वगैरे. मी काय उतरली नव्हती. तर फायनली उजडलं, सकाळच्या येरमाळ्यात आलो आम्ही. तर इथे उतरली होती खाली. तर मिस्टरांनी त्यांच्या म्हणजे मित्राला सांगितलंच होतं की म्हणजे मला सोडायला. तर वाट बघत होती. गावाकडे काही सगळे झोपलेले नसतात, 4:30ला बहुतेक सगळे जागेच असतात. आणि मला सोडलं त्यांनी आणून. तर एवढंच व्हिडिओ, पुढे भेटू, बाय.